मीरा. मीरा बाय. उचलून घ्या बोलते ती. बाबा बाबा बाबा. सोडा खाली सोडा. बाय पिल्लू. टाटा टाटा कर पडतील ती पडेल ना पाय पुढे टाक. लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो दीपूच्या मम्मीच्या बड्डेला. तर बड्डे फार्म हाऊसवरती ठेवला. ऑलरेडी आम्हाला खूप जास्त लेट झाला आहे. तर मी वन पीस घातला पण वरती जॅकेट घातलं कारण की सिवलेस आहे म्हणून. आणि आता आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे पुढचा व्लॉग गुड्डी कंटिन्यू करेल. सो तुम्ही नक्की बघा. चला गाईज आता आम्ही चाललोय पाटील टीचरांच्या बड्डेला. लोकेशन मुळगावच्या इकडे कुठेतरी आहे. एक्झॅक्ट आम्हाला पण काय माहिती नाहीये. पण आम्ही आता लाईव्ह लोकेशनवरती चाललोय. आता बघू कुठपर्यंत आणि कसं पोहोचतोय. हे आमच्या इकडचे शिवाजी महाराजांचा पुतळा. एकदम सुंदर असं दृश्य तुम्हाला दाखवते. एकदम सुंदर वाटतं. इथे लोक येतात फिरायला रोज रात्री. आम्ही गाईज फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. खूप आतमध्ये पण खूप सुंदर आहे. इकडला एकदम रिलीफ भेटतं. छान वाटतं. आणि आम्ही तयारी पण झाले. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवते सगळ्यांना. सो भेटूया पुढे. असं डेकोरेशन केलं आणि हे पूर्ण फार्म हाऊस. इथे रूम्स आहेत. इथे डेकोरेशन आहे. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. आणि इकडे मम्मी आहे. तो तर नेहमीच असतो. आणि इकडे निकेतन आणि इकडे चलो इथे छान असं डेकोरेशन केलं. आणि आमची मम्मी पण किती छान वाटले बघा. आणि ते वाडी फुल अलावे आणि खूप छान असं फार्म हाऊस आहे. मस्त वाटतंय. आणि आता ह्या गुड्डीचे मी फोटो काढते. ती बघा तिकडे उभी आहे बिचारी. बघा हे आमचे दोन टीचर आहेत. आई ना सरिता टीचर आणि एक पाटील टीचर. तुम्ही नाही पाटील टीचरांचे मुलगे. आणि ते बायकांचा तर फोटोशूट चालू आहे. हा मग नको ना थांब बोल ना का बोलत नाही का तू. शी ही बघा दीपू. आता ते या बायकांचं फोटोशूट करते. बायकांचं म्हणजे आमचे टीचर आहेत. आणि मम्मी आजी ह्या लोकांनी. चलो स्पेस पण आहे बसायला. किती सुंदर वाटतं बघा. एकदम भारी फील येतं इथे आल्यानंतर. हां फक्त येताना थोडंसं आतमध्ये पण खूप छान वाटतं आल्यानंतर. सगळं सिस्टमॅटिक वेने तर मस्त वाटतं. टीचरांना 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि हा आमच्या टीचरांचा 50वा बड्डे आहे. तर पण ठेवलं तिथे कामाला. आता मस्त पायनॅपल ज्यूस आहे. आपण तो एन्जॉय करू. हे बघा इथे दीपू. आणि हा पायनॅपल ज्यूस हा खूप टेस्टी आहे. तू बनवलाय का ग? खरं बनवलं. हा दीपूने बनवलेला आणि खूप टेस्टी लागतो. ते झालेलं आहे गाई. तर आता आम्ही मस्तपैकी इथे लॉन्च आणि इथे बड्डे झाला. आता आम्ही मस्तपैकी जेवू वगैरे एन्जॉय करू. पूलमध्ये पण जाणार आहे. पुढे काय काय होतं तुम्हाला नक्की. सरिता टीचर लहानपणीच्या ज्या आमच्या शाळेच्या टीचर आहेत. आणि हा त्यांचा मुलगा तो लाजेल हसतो ते. बोल आता. तुझ्या मम्मीची नेहमी मांडायची. तिला प्रत्येक कार्यक्रमात तिला मुलगा चला चला आपला आता जेवायला नंबर लावलाय. आमच्या टीचरांनी पहिलाच नंबर लावलाय. त्यांनी तिथे मस्त जेवण आहे. आमच्या टीचरांनी पहिलाच नंबर लावलाय जेवायला. आज डायटिंग नाहीये टीचरांची पण. आमची पण नाही आज. चला गाईज फायनली फंक्शन झालेलं आहे. आम्ही पूलमध्ये नाही गेलो कारण की खूप जास्त लेट झाला. आणि घरी जायला पण खूप लेट. इकडचा रस्ता एकदम सामसून आहे. सो आता आम्ही घरी निघतो. मग घरी निघताना तुम्हाला दाखवतो. आता सगळेजण आम्ही बसले. तिथे मम्मी झोपले. एवढा इथे बसलेत. काय निघतालेत काय नाही बघत. पप्पांचा फोन आला ना. हां पप्पांचा फोन. पोरी इकडे बघा. लहान पोरी बघा. दीपू स्ट्रगल हो का. कोण आहे. तिबू तिबू तिबू. हा उतरा. डायरेक्ट खाली आपटणार का मग. तुमचा सिल्की ड्रेस आहे. चला बघूया काय होतंय. चला मी पकडते का. ई पडली. या ना. राणी तू नको येऊ.
खाण्याला आपटताय ना डायरेक्ट खाली आपटताय ना नको डेंजर आहे नको आहे. मम्मीला पाठवून दिलं गाई. चला आता हे लोक रॅकेट खेळतात. कशी उचली हे बघा लहान पोरांची नाटके बघा. हे द्या तिला रॅकेट. हे बघा इथे आम्ही सगळे मस्त जण बसलोय. तू छान दिसते. आणि आता इथे सिंगर पण आले टीचरांचे आणि ते टीचर छान बोलतात. आणि हे बघा ऑडियन्स आणि आम्ही ऑडियन्स दिसतच नाही येत रे. नाचा बापरे. नाचा ह्यांचा डान्स बना. बापरे काय खरं नाही. हासिल है फिर भी एक दूरी है. मंजरे हासिल कहीं गुजर तन्हा कटेगा कैसे सफर. बस एक सनम चाहिए आशिकी ह्यांना पण खायचंय ना. जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. बाई काय खरं नाही. आशिकी के लिए तिच्यासोबत आशिकी के लिए आशिकी के लिए. व्हिडिओ चल. फर्स्ट टाइम ऐकलं. एकदम सुंदर सॉन्ग बोलताय. मस्त मस्त. आणि आमच्या बाळा टीचर बघा किती सुंदर नाचताय. एकदम सुंदर. 50वा बर्थडे आहे पण एकदम छान. ओ माय गॉड. गार्गी पाण्यात उडी मार. हे बघा दीपू एकदम. चलो हे बघा इकडे इतका डेंजर रोड आहे. आता आम्ही परत ह्या डेंजर रोड मधून सफारी करत चाललोय बाहेर. पाहुण्याला माहिती आहे असंच होतं. उजाडात होतो पण ठीक आहे आता अंधार आहे. हा निघताय. हा घे पुढे. नाईट ड्राईव्ह. भगाव 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 भगाव. मागून मी पण तेच बोलणार होते. ते
आम्ही दोघं चाललोय आणि इथे हे दोघं चाललेत. हा ना आमची काय चुकीच नाहीये बाबा, तुम्ही दोघं पळवताय. बाय. चला आता आपण जाऊया आपल्या घरी. गाई